सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीटीटी परीक्षा 2026चा निकाल नुकताच लागला आहे आणि या परीक्षेचं जी आपली मार्कशीट आहे ते आपल्याला डिजी लॉकर या ॲपवरून डाउनलोड करायची आहे। पण बऱ्याच जणांना डिजी लॉकर ॲपवरून मार्कशीट डाउनलोड करत असताना नावामध्ये मिसमॅच अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत आहे। तर नक्की आपल्या नावामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो कशा प्रकारे दूर करायचा आणि आपलं सर्टिफिकेट कशा प्रकारे डाउनलोड करायचं याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये डिजी लॉकर ओपन करायचं आहे। डिजी लॉकर ओपन केल्यानंतर पहा आपल्या खालच्या बाजूला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसतात। त्यामध्ये मेनू हा एक टॅब आहे, त्या टॅबवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। मेनू या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब येणार आहेत। यामध्ये जर पाहिलं तर आपण खालच्या बाजूला हेल्प हा एक टॅब आहे, आपण हेल्प या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। आपण हेल्प या टॅबवर क्लिक केल्यानंतर हेल्प सेंटरमध्ये रेज क्वेरी या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे। रेज क्वेरी या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येईल। या ठिकाणी सर्वप्रथम आपण आपला ईमेल आयडी टाकायचा आहे। ईमेल आयडी टाकल्यानंतर आपण या ठिकाणी सबमिट हा आपल्याला टॅब दिसत आहे, आपण त्यावर क्लिक करायचं आहे। सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या ईमेलवर एक OTP येणार आहे, तो OTP आपण या ठिकाणी काय करायचं आहे, प्रविष्ट करून घ्यायचा आहे। आपण या ठिकाणी OTP प्रविष्ट केल्यानंतर आपण सबमिट या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक पेज येईल। या ठिकाणी आपल्याला तिकीट जनरेट करायचं आहे। सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे, त्यानंतर आपण खाली या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली आपण नीड हेल्प या टॅबवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन येतील। यामध्ये आपण नेम मिसमॅच इश्यू हा ऑप्शन काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे आणि डन या टॅबवर काय करायचं आहे, आपण क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला सब कॅटेगरी येईल। यामध्ये आपण सर्टिफिकेट या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। सर्टिफिकेट हे ऑप्शन आपण या ठिकाणी निवडायचं आहे आणि डन या टॅबवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। डन या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत एकदा सब कॅटेगरी हा टॅब दिसणार आहे। यामध्ये आपण अदर सर्टिफिकेट या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। अदर सर्टिफिकेट या टॅबवर क्लिक करून आपण डन या ऑप्शन घ्यायचा आहे आणि त्यानंतर पहा आपल्याला आपली जी क्वेरी आहे ती या ठिकाणी आपल्याला काय करायची, थोडक्यामध्ये लिहायची आहे। तर पहा आपल्या नावामध्ये इश्यू असल्यामुळे आपल्या सीटीएट परीक्षेची आपली मार्कशीट या ठिकाणी डाउनलोड होत नाही, तर त्यामुळे आपण या ठिकाणी आपली जी क्वेरी आहे ती थोडक्यामध्ये या ठिकाणी काय करायची आहे, लिहायची आहे। यामध्ये आपला रोल नंबर, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि आपण यासोबतच मार्कशीट, आधार कार्ड आणि हॉल तिकीट देखील आपण या ठिकाणी अटॅच करत आहोत। अशा प्रकारचा या ठिकाणी एक मेसेज आपल्याला लिहायचा आहे आणि त्यानंतर आपण पहा आपले जे सर्टिफिकेट आहेत ते या ठिकाणी काय करायचे आहेत, अटॅच करायचे आहेत। त्यासाठी खाली ड्रॉप फाईल हेअर अँड चूज देम या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे आणि आपल्या गॅलरीमधून आपण आपलं सीटीएट परीक्षेचं हॉल तिकीट, त्यानंतर मार्कशीट जी डाउनलोड केली आहे, आधार कार्ड आपण या ठिकाणी काय करायचं आहे, अपलोड करायचं आणि खाली दिसणाऱ्या सबमिट या टॅबवर काय करायचं, आपण क्लिक करायचं आहे। सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपण जी आपला क्वेरी इश्यू आहे त्याबाबतचं हे तिकीट आपलं या ठिकाणी आपलं जनरेट होणार आहे। म्हणजेच आपण जी आपली क्वेरी आहे नेम मिसमॅच इश्यू त्याबाबतचं यशस्वीपणे आपण क्वेरी या ठिकाणी सबमिट केलेली आहे। त्याबाबतचा एक आपल्याला मेसेज देखील आपल्या ईमेल आयडीवर येणार आहे। पहा या मेसेजमध्ये आपल्याला कळवण्यात येत आहे की आपल्याला 2 दिवसामध्ये आपली जी क्वेरी आहे त्याबाबत आपल्याला रिस्पॉन्ड केलं जाईल। तर अशा प्रकारे सीटीएट परीक्षा 2026ची मार्कशीट डाउनलोड करत असताना जो नेम मिसमॅच हा इश्यू येत आहे त्याबाबत नक्की कोणती प्रक्रिया आपण डिजी लॉकरवर करायला पाहिजे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।